पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमद सद्गुरु नारायण महाराज श्री सिद्ध सिंहासन पीठ की अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवध्वांत दिनेशाय गुंडाख्य गुरुवे नमः। श्रुति स्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रमन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रता ब्राह्मी नरतनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् ध्रुवशङ्करः गुरुन्नत्वा मही साक्षात् शंकरञ्च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धिर्भाषायां प्रपञ्चः क्रियते गुणा। श्रावितो वेत्ति वाक्यार्थं न चेत्तत्वमसीत्यतः त्वं पदार्थनभिज्ञत्वात् अतस्तत् प्रक्रियोच्यते। अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 1। ज्ञानाने मोक्ष होतो या गोष्टीचा आपण विचार करीत आहोत। ज्ञानाने मोक्ष होत असताना वाक्यार्थाची अपेक्षा आहे, शक्तिग्रहाची अपेक्षा आहे। तत्वमसी महावाक्यापासून बोध समुत्पन्न व्हावा, उदित व्हावा आणि त्या उदित झालेल्या बोधापासून अंतःकरण वृत्ती जी अंतर्मुख होते आणि आंतरदेशामध्ये प्रवेश करून आंतरप्रत्यक्ष प्रमेसाठी म्हणून प्रयत्नरत होते वा आंतरप्रत्यक्ष प्रमा तिला व्हावी ही अपेक्षा राहते। त्या आंतरप्रत्यक्ष प्रमेसाठी म्हणून म्हणजेच अंतर आत्म शुद्ध अशी प्रत्यक्ष प्रमा व्हावी याच्यासाठी म्हणून त्या महावाक्याचा मात्र नितांत उपयोग आहे। किंबहुना तेवढं एकच महावाक्य असं आहे की जे त्वम पद घटित असं आहे की ज्या त्वम पद घटितत्वामध्ये स्वरूप बोधकता लपलेली वा स्वरूप बोधकत्व हे ज्याचं रहस्य हे ज्याचं स्वरूप आहे अशा त्या वेदाच्या श्रुतीच्या उद्घोषाला महावाक्यांना असा विचार आपल्याला करता येतो। म्हणून स्वरूप बोधक पद घटितत्व असलेलं जे वाक्य त्या वाक्याला मात्र महावाक्य आम्ही म्हणतो। आणि अशा महावाक्यापासून होणारी जी प्रत्यक्ष प्रमा आहे त्या प्रत्यक्ष प्रमेचा विचार करीत असताना आत्मा आत राहतो, त्याचं ज्ञान आत व्हायला पाहिजे असं असल्या कारणानं वा किंबहुना तो आत्मा आत असल्यामुळे वा आत आहे एवढाच माझा सामान्य रूपाचा सातत्याचा असा अनुभव असल्यामुळे त्या अनुभवाच्या असलेल्या पातळीवर विचार करीत असताना आतच प्रत्यक्ष प्रमा होणं गरजेचं आहे असा आपल्याला विचार करता येतो। काल आपण तुला ज्ञानाच्या संबंधाने विचार करीत असताना बाह्य असलेल्या पदार्थाच्या वर पदार्थोपहित चैतन्यावर वा पदार्थावच्छिन्न चैतन्यावर राहणाऱ्या अध्यस्त अज्ञानाच्या निवृत्तीचा विचार पदार्थाच्या ज्ञाने करून वा प्रमिती चैतन्याच्या माध्यमाने फल चैतन्य वृत्ती व्याप्ती यांच्या योगाने जो केला आणि ज्ञानाचा विचार केला त्या ज्ञानाच्या विचारात सुद्धा अंतःकरण वृत्तीद्वारा बहिर्गमन झालेली जी वृत्ती आहे आणि जी पदार्थापर्यंत जाते, वृत्ती व्याप्ती करते, फलव्याप्ती करते, प्रमिती चैतन्य होतं म्हणजे ज्ञान संपादित होतं। ते ज्ञान संपादित होत असताना पदार्थावच्छिन्न चैतन्यावरच्या अज्ञानाची होणारी निवृत्ती ही जरी चैतन्यावरच्या अज्ञानाची निवृत्ती होत असली तरी ज्ञान मात्र उपहित चैतन्याचं न होता विशिष्ट अशा पदार्थाचं ज्ञान होतं असा आपण विचार करून आलो। तो विचार याच्यासाठी केला गेला की या अशा असलेल्या अनंत बाह्य आत्म्याच्या दृष्टीने बाह्य अधिष्ठान दृष्टीने अध्यस्त म्हणजे त्याच्याहून विलक्षण अशा स्वरूपाचं
त्याचं स्वरूप मात्र निराळे. चैतन्याचा विवर्त हे सगळं जगत आहे असा विचार करा. विवर्ततेची व्याख्याच करीत असताना अन्य रूपता ही गोष्ट जशाला तशी आहे. मग अन्य रूपाने येणारी प्रतीती आणि अधिष्ठानता स्वतंत्र त्याच्यापासून राहते. स्वरूप अधिष्ठानाचं स्वतंत्र राहतं आणि विवर्ताचं त्याच्यावर प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचं जो केवळ वर्तमान काली असतो दृष्टी सृष्टीवादाच्या स्वरूपामध्ये, तो केवळ वर्तमान काली असतो. वा अधिष्ठान अध्यस्त भावाचाही विचार केला तरी अध्यस्त पदार्थाची सत्ता हे आहेच कधी, ज्यावेळी वर्तमान काल आहे, दृष्टी संयोग आहे, आत्म मन संयुक्तता होऊन मन पदार्थ संयुक्त संबंध झाला असता होणारी अशी ती प्रक्रिया आहे. आत्म्याचा मनाशी संयोग संबंध व्हावा लागतो. का व्हावा लागतो? मन जड आहे. मन पदार्थापर्यंत जरी गेलं तरी प्रकाशन करणारा कोण आहे? नैयायिकांच्या परिभाषेत त्याला आत्मा म्हणा आणि वेदांताच्या परिभाषेत त्याला साक्षी म्हणा. साक्षी हा प्रकाशन करतो. केवळ मनवृत्ती तिथे गेली, अंतःकरणवृत्ती तिथे गेली, मनही तिथे जरी असलं तरी ज्ञान होईलच अशी काही स्थिती नाही. कारण पदार्थ ही जड आहे आणि ज्ञान ग्राहक असलेलं जे अंतःकरण तेही जडच आहे. मग त्या अंतःकरणालाच ज्ञान होईल यातही दुमत नाही. वृत्तीच ज्ञान प्राप्त करेल याच्यातही शंका नाही. परंतु तिला चेतनत्वाची अपेक्षा आहे वा साह्याची गरज आहे. त्यामुळे त्या वृत्ती साह्य चैतन्य वा चैतन्य साह्य वृत्ती या अवच्छेदवादाचा विचार केला असता साक्षीचं साह्य अपेक्षित आहे का अपेक्षित नाही? उपस्थिती अपेक्षित आहे का अपेक्षित नाही? अपेक्षित आहे. आत्मा म्हणजे मन आहे काय? आत्म्याचा धर्म मन आहे काय? नाही. ज्याचा जो धर्म असतो त्या धर्माशी तो धर्मी समवाय संबंधाने युक्त असतो असा विचार आपल्याला करता येतो. समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध. ज्याचा जो धर्म आहे त्याच्याशी तो नित्य संबंधी आहे. जर नित्य संबंध नसलाच असता तर धर्म आणि धर्मी भाव सांगताच आला नसता. ब्राह्मणे आणि ब्राह्मणाचा धर्म आहे टाकून देता येईल का? नाही. नित्य संबंध आहे. नित्य संबंध असल्यामुळे टाकता येणार नाही. या धर्म धर्मी संबंधाचा विचार करीत असताना भगवद्गीतेमध्ये व्याख्या केली गेली आणि ती व्याख्या सांगितली गेली हे स्वभाव कर्म आहे. स्वभाव कर्म म्हणजे नित्य कर्म आहे. संबंध आहे त्याचा आणि तो संबंध संयुक्त नाही, जोडलेला नाही, नित्य असा संबंध आहे. धर्म आणि धर्मीचा असा नित्य संबंध असतो, समवाय संबंध असतो. कार्य आणि कारणाचा नित्य संबंध असतो असा आपल्याला विचार करता येतो. जाती आणि व्यक्तीचा नित्य संबंध असतो म्हणजे समवाय संबंध असतो असा विचार करा. आत्म्याचा धर्म मन आहे काय? नाही. आत्मा स्वतंत्र आहे, त्याचा धर्म स्वतंत्र आहे, मनाचा धर्म स्वतंत्र आहे. त्यामुळे आत्म आणि मन यांचा संयोग व्हावा लागतो. आत्म्याचं मनाला साह्य होणं गरजेचं आहे. असं ज्यावेळी व्यवहार होतो वा असा ज्यावेळी वाक्प्रचार होतो त्यावेळीच लक्षात घ्या की कधीतरी संबंध प्रस्थापित होतोय आणि कधीतरी संबंध नाही. नित्य संबंधामध्ये मात्र सातत्याचा प्रकार आहे. तो त्याच्याहून बाजूला राहू शकत नाही असा सगळा प्रकार आहे. त्यामुळे ज्ञान व्यक्तीला कधी होतं आणि कधी होत नाही असा प्रकार आहे. कधी होतं आणि कधी होत नाही. पदार्थ ज्ञानाचा विचार केला असता जागृत अवस्थेत सर्व पदार्थांचं ज्ञान आहे आणि सुषुप्तीमध्ये कशाचंच ज्ञान नाही. बाह्य पदार्थांचं ज्ञान नाहीच नाही. का ज्ञान नाही? मन संयुक्तता लाख जरी कल्पना मात्रे करून पदार्थाशी सुषुप्तीत जरी समजली आत्ममन संयोग तिथे होत नाही. त्यामुळे प्रकाशन पदार्थांचं होत नाही असा आपल्याला विचार करावा लागतो. त्या अशा असलेल्या सुषुप्ती अवस्थेचा विचार करीत असताना केवळ नैयायिकांच्या परिभाषेत केलं तर आत्ममन संयुक्तता विशेष रूपे करून नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. परंतु वेदांताच्या सरणीत जर आलं म्हणजे सिद्धांती मताच्या जर सरणीत आलं तर मात्र विचार करावा लागतो. सामान्य रूपाने सातत्याचा संबंध आहे.
कारण का साक्षी नित्य ज्ञात आहे आणि अधिष्ठान रूपाने रज्जूवर प्रतीतीला येणाऱ्या सर्पाच्या संबंधाने विचार केला. सर्प म्हणजे रज्जू नाही, रज्जू म्हणजे सर्प नाही. 1,00,000% जरी खरं असलं तरी रज्जूचा आणि सर्पाचा संबंध तोडता येईल काय, टाकता येईल काय? नाही. अधिष्ठान अध्यस्त भावरूप संबंध मानावाच लागतो. जर संबंध नाही मानला, दोन्ही भिन्न आहेत म्हणून, तर रज्जूवर सर्पाची प्रतीती येईल काय? येणार नाही. रज्जूवर सर्पाची प्रतीती येत असताना त्यांचा संबंध मानला गेला. कसला मानला गेला? विशेष रूपाचा की सामान्य रूपाचा? रज्जूच्या ज्ञानावरून संबंधाचं सामान्यपण किंवा विशेषपण ठरवा. सर्पाची प्रतीती येत असताना रज्जूचं सामान्य ज्ञान मानता की विशेष रूपाचं ज्ञान मानता? रज्जू कसली मानता? सामान्य मानली की विशेष मानली? ज्ञातते माझ्या ज्ञानामध्ये विशेष रूपाची रज्जू ज्ञानामध्ये मानली तर गंमत अशी आहे, सर्प प्रतीती यायला नको. सादृश्य दोषाधिकांच्या संबंधाने असलेली सर्प प्रतीती मानता येते, तशीच मानावी असं काही नाहीये. सादृश्य दोषाधिकांच्या संबंधाने भ्रमाची उत्पत्ती होते असा जो काही विचार मांडला गेला तो इथे जुळून येतो. अन्यथा ख्यातीच्या रूपात सुद्धा इथे जुळतं. त्यामुळे सादृश्य दोषाधिकांच्या संबंधाचा विचार बोलता बोलता आपण करतोय, परंतु मुख्य रूपाने विचार करीत असताना आणि सर्वथैव गोष्ट एक आणि एकच सिद्ध जर करावयाची ठरली तर केवळ अनिर्वचनीय ख्यातीचाच विचार मात्र तिथे करावा लागतो. म्हणजे सद सद विलक्षणत्व हे त्या सर्पाला द्यावंच लागतं, ना की सादृश्य दोष संबंध आणि सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचा अज्ञान एवढं मानून काम मागणार नाही. नित्य नाही. संबंध आहे का? संबंध नाही. नित्यता ही गोष्ट निराळी. संबंध कसला म्हणतोय आपण त्या दृष्टीने विचार करा. अध्यस्त आणि अधिष्ठानाचा संबंध त्या त्या असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा नित्यच मानावा लागतो. जर तो नित्य नाही मानला तर त्या अधिष्ठानाच्या उपस्थितीत भ्रमज्ञान होण्याची सगळी सामुग्री जरी उपस्थित राहिली आणि जर अध्यस्थाचा आणि अधिष्ठानाचा असा संबंध जर नाही मानला तर त्या अधिष्ठानावर तो अध्यस्त पदार्थ कोणाला कधी दिसेल आणि तसल्याच परिस्थितीत अन्याला दिसणार नाही. संबंध असेल तर दिसेल ना. हो हो, ती गोष्ट निराळी. दोन व्यक्ती थांबल्या नाही, तसं नाही. कसं आहे, आध्यासिक संबंध मानावाच लागतो. ती स्थिती आहे ना त्यावेळची, ती थोड्या वेळची स्थिती जरी असली तरी त्यावेळची आहे का नाही, मानावी लागेल का नाही. आणि त्यावेळी मानत असताना अध्यस्थाला अधिष्ठानाला सोडून राहता येतं का? नाही. उलट अध्यस्थाचं स्वरूपच आहे अधिष्ठानात लय होणारा, आस्त होणारा. त्या वेदांत सार नावाच्या ग्रंथामध्ये सदानंद यतीने हे लक्षण केले. अधिष्ठानात आस्त होणार जे ते अध्यस्त. आधी असत अधिष्ठानात. उपादान कारणाचा विचार नाही. उपादान कारण आत्ता नको आहे आपल्याला. इथे शब्द अधिष्ठान महत्वाचा आहे. म्हण आता तेवढा एक विवर्त उपादान शब्द जर वापरला तर प्रक्रिया दुसरीकडे गेली. म्हणजे त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, नाहीतर ते समजणार. उपादान कारण नकोय, अधिष्ठान एवढा होय. अधिष्ठान आहे ते उपादान नाही. उपादान काय आहे? सर्प प्रतीतीचं उपादान काय आहे? रज्जू नाही, अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे ते दिसतंय. रज्जू तर उलट उपादान कारण नाहीये, तिच्यामुळे प्रतीती येते. तिच्या विशेष रूपाच्या अज्ञानामध्ये क्षोभ होऊन निर्माण होणार हे सगळे रज्जूपहित चैतन्याश्रित असलेल्या अज्ञानाच्या तमोगुणांशामध्ये जो काही परिणाम होतो, क्षुधित अवस्था होते, त्या तमोगुणांशाचा परिणाम म्हणून सर्प प्रतीती, सर्प उत्पत्ती असा विचार करा. आणि त्या चैतन्याश्रित असलेल्या अज्ञानाच्या
सत्व गुणांशाचा परिणाम ही सर्प प्रतीती म्हणजे सर्प ज्ञान. आणि यांचं अधिकरण निरळ आहे. हे तिकडे रज्जू आहे. कशासाठी? सर्पासाठी. आणि ज्ञानासाठी रज्जू नाही. ज्ञानासाठी मी पाहिजे. रज्जूला ज्ञानही नाही ना अज्ञानही नाही. ज्ञान आणि अज्ञान राहील कधी रज्जूवर? घाटाला कळतं का मी आहे नाही म्हणून? नाही. मग घाटाला कोणाला कळलं पाहिजे आहे का नाही म्हणून? कोणीतरी पाहिजेत ना. पण कोणीतरी पाहिजेत म्हणल्यापेक्षा मी पाहिजे. दुसऱ्याचा विचारच नाही करायचा. मी तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. असा ज्यावेळी मी उपस्थित असतो त्यावेळी मात्र असं लक्षात घ्या की तिथे त्या असलेल्या अध्यस्त पदार्थाचं ज्ञान मला होतं. ज्ञानाचं अधिकरण अंतःकरण वृत्त्युपहित चैतन्य म्हणजे अंतःकरण असं आहे की जिथं साक्षी नावाचा प्रकार जो प्रकाशन करण्यासाठी म्हणून समर्थ आहे. आणि तिथे जे आहे तो मात्र सर्प आहे. या दोघांचं अधिष्ठान स्वतंत्र नाही. एक क्षणाचाही विलंब सर्पाच्या उत्पत्तीत आणि उत्पत्तीच्या उपरांत सर्पज्ञानात मानता येत नाही. किंबहुना व्यवहार कालामध्ये पहिल्यांदी पदार्थ उत्पन्न व्हावा अशी कल्पना असते आणि उत्पन्न झाल्यानंतर एक क्षण अवधी देऊन मग त्याच्या ज्ञानाचा प्रकार हा अनुभवाला येतो. असा जरी विचार असला तरी तो विचार व्यावहारिक असलेल्या सत्तेमध्ये व्यावहारिक पदार्थांच्या ज्ञानाच्या संबंधाने अनुभूतीला येत असला तरी तो तिथेच मानता येतो. या प्रातिभासिक असलेल्या पदार्थांच्या संबंधाने विचार करीत असताना सर्पोत्पत्ती काय आणि सर्प ज्ञानोत्पत्ती काय एका कालातच मानावी लागते. युगपत ही गोष्ट मानावी लागते. मग दोन अशी अधिष्ठान स्वतंत्र मानता काय? दोन अधिष्ठान एक उत्पत्तीच्या दृष्टीने सांगितलं आणि एक ज्ञानाच्या दृष्टीने जरी सांगितलं तरीही प्रमिती चैतन्याचा विचार केला असता थोडस सोपं होतं म्हणून मी तिथे सांगतो. प्रमिती चैतन्याचा विचार केला असता वृत्ती अवच्छिन्न चैतन्य आणि पदार्थ अवच्छिन्न चैतन्य वेगळं राहिलं का अभेद झाला? वृत्त्युपहित चैतन्य आणि पदार्थोपहित चैतन्य भेद आलाय का प्रमिती चैतन्यात? का भेद आलाय? भेद मानायचा का अभेद मानायचा? पदार्थ ज्ञान होतंय भेदामध्ये होईल का अभेदात होईल? अभेद मानावा लागतो. साधारण पदार्थ ज्ञानही अभेदात आहे. त्यामुळे जो भेद पक्षाचा निराश झालाय मागच्या प्रकरणात अध्यायात तो बरोबर आहे. अभेद पक्षाची सिद्धी चालू आहे. सांगण्याचा हेतू असा आहे अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्य आणि पदार्थावच्छिन्न चैतन्य यांच्या अभेदाची स्थिती त्या प्रमिती चैतन्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्या प्रमातृ चैतन्याच्या संबंधाने म्हणजे माझ्या संबंधाने होणारी जी ज्ञानाची प्रक्रिया आहे आणि तिथल्या सर्पाच्या उत्पत्तीची प्रक्रिया आहे याला एक अधिकरण एक अधिष्ठान माना. कोणतं मानता? अधिकरण नैयायिकांच्या परिभाषेत, अधिष्ठान सिद्धांताच्या परिभाषेत. दोन्ही शब्द पर्यायवाचक तसे समजायचे नाही. वेगवेगळी परिभाषा आहे त्यामुळे वेगवेगळं त्यांचं ज्ञान आहे. परंतु दोन्हीही का वापरतोय आपण? ज्या परिभाषेत समजेल त्या परिभाषेत त्यांनी ग्रहण करावं म्हणून एकाच वेळी दोन आपण वापरतोय. पण स्वल्प विराम हा इथे महत्वाचा आहे. आणि इथला स्वल्प विराम नैयायिक आणि सिद्धांती एवढा भेद करणार आहे तेवढा विराम घेतला पाहिजे. त्यामुळे इथं एक अधिकरण अधिष्ठान झालं का? झालं नाही झालं. मग दोन कसे मानले? दोनाचा विचारच नाही येणार. एक मानलं आणि एक मानल्यानंतर उत्पत्ती आणि ज्ञानाचं अधिकरण एक झाल्यानंतर त्यांच्या असलेल्या ज्ञानात आणि उत्पत्तीत भेद एका क्षणाचा विलंब उपरांतता हे मानायची का युगपतताच मानायची? युगपतताच मानावी लागते. किंबहुना प्रातिभाषिक पदार्थाची ज्ञानासोबत संगती आहे. तो स्वतंत्र भूतकालात उत्पत्तीला येतो आणि मग नंतर भविष्यात त्या भूतकालाच्या सापेक्ष भविष्य असलेला आत्ताचा वर्तमान त्यात तो प्रतीतीला येऊ लागला असं होत नाही.
मी बघितल्यानंतरच कळेल ना. मी ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती नेत्राद्वारा बहिर्गमन करेल आणि त्या रज्जूला बघेल आणि ती सगळी स्थिती आहे आणि तिथे मात्र विशेष रूपाचं रज्जूचं अज्ञान शिल्लक राहतं, सामान्य रूपाचं ज्ञान राहतं, त्यावेळी मग मात्र मला सर्प प्रतीती येते. सांगण्याचा हेतू असा आहे की या अध्यस्थ असलेल्या सर्पाचा अधिष्ठान असलेल्या रज्जूशी जो संबंध अध्यस्थ अधिष्ठान रूपाचा मानला, त्या सर्पाचा रज्जूशी संबंध मानताच कसला, मानावाच कोणता लागेल? संयुक्त आहे का? संयुक्त मानता येणार नाही. का मानता येणार नाही? संयुक्त असलेला संबंध मानित असताना भेद पक्ष सिद्ध होतो. आणि भेद पक्ष कसा सिद्ध होतो? निवृत्तीच्या उपरांतही भेद जशाला तसा शिल्लक राहतो. आणि इथे अध्यस्थ पदार्थ आहे असं म्हणत असताना, अधिष्ठानात अस्त होणारा पदार्थ मानित असताना, त्या सर्पाची निवृत्ती सांगत असताना कसली सांगता? अधिष्ठान रूप रज्जू रूप सांगता की सर्प बिळात पळून गेला म्हणता? मानता काय? ज्याच्या अज्ञानामुळे ज्याची प्रतीती आली त्याच्याच ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. आणि ती निवृत्ती होतेच कुठं? ज्याचं अज्ञान होतं त्याच्यात त्याची निवृत्ती होते. म्हणजे अज्ञानात निवृत्ती झाली अशी नाही, अज्ञानात सकट सगळं गेलं, राहिलं काहीच नाही तिथं. त्यामुळे रज्जू रूपता प्राप्त झाली. भेद की अभेद निवृत्तीच्या उपरांत आत्मा भेद आहे. सर्प म्हणजे रज्जू नाही आणि रज्जू म्हणजे सर्प नाही. पण निवृत्ती उपरांत लक्षात काय येतं? रज्जूच आहे, दुसरं काहीच नव्हतं. भूतकालातही सर्प नव्हता, बघत होतो त्यावेळी सर्प नव्हता, भविष्यात सर्प नाही. तर एकालिकात्यंता भावाचा होणारा निश्चय हा असा आहे ना. मग असा झालेला तो निश्चय असल्यामुळे अभेद पक्षाची असलेली सिद्धी त्या अध्यस्थ अधिष्ठानाच्या अशा ज्ञानामध्ये होते, निवृत्ती उपरांत होते. याच्या संबंधाने विचार करीत असताना मागच्या असलेल्या प्रकरणामध्ये एक विचार केला. ही शंका आपण सामान्य आहे म्हणून फार चर्चेत घेतली नाही, पण आता त्याचा विषय जशाला तसा निघाला त्यामुळे ती चर्चेचा विषय होईल म्हणून घेतोय. पूर्व पक्षी असं म्हणतात कर्मय अविद्याजन्य, म्हणजे अध्यस्थ मानता का मानत नाही? मानता. कोणावर अध्यस्थ मानता? अधिष्ठानावर मानता. म्हणजे कोणावर मानता? ब्रह्मावर मानता. म्हणजे काय होईल? ज्ञानाने एकरूपता होईल. म्हणजे कर्म चालेल कुठपर्यंत? कर्म चालेल कुठपर्यंत? जोवर ज्ञान होत नाही तोवर, आणि ज्ञान झाल्यावर होतं काय? हे काय संपलं की सगळं. म्हणजे शिल्लक काही राहतंय का? नाही राहत. मग मानानं समुच्चय असा विचार त्यांनी मांडला. पण त्या अशा असलेल्या विचाराचा प्रकार चिंतनात घेत असताना असं म्हटलं गेलं, जर असं मानलं तर त्या कर्माने मोक्ष होतो. असं जर मानलं तर कर्मरूप ब्रह्म आहे असं होईल. आणि कर्म अविद्याजन्य म्हणून दुःख रूप आहे असं होईल. आणि कर्मरूप ब्रह्म असल्यामुळे ब्रह्म दुःख रूप. आपत्ती कुठपर्यंत आली? लांब पर्यंत आपत्ती येते. म्हणजे असं आहे, विधर्मतेत गोष्ट चालली, वैधर्म्यात गोष्ट गेली. जे ब्रह्म सच्चिदानंद रूप सांगितलं त्या ब्रह्माच्या ठिकाणी हा समुच्चय असा मानून आहे बरोबर संगती. पण आक्षेप असा येतो, आपत्ती अशी येते, दुःख रूपता प्राप्त होते की जी वेद प्रतिपादित नाही, श्रुती प्रमाण त्याला नाही, स्मृती प्रमाण त्याला नाही. सगळं एका पारड्यात टाका, माझा अनुभव तो आहे. झोपल्यानंतर मला आनंद होतो का? होत नाही. होतो. आनंद कुठून आहे? अविद्येत नाही. मग आनंद झालाच कुठं काय? जी वृत्ती अंतर झालेली आहे, अंतर्मुख आहे, अशा वृत्तीला समोर एकच म्हणून काहीतरी उपस्थित राहतं की जे सदैव निरंतर असं स्फुरतय. त्याला निद्रा वगैरे नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती
या अवस्था आहेत. या अवस्थेमध्ये अनुस्यूतता त्याची आहे. आत्मा जागृतीत नाही असं म्हणता येणार नाही. व्यवहार करता का करत नाही, ज्ञान संपादन करता का करत नाही, आत्मा हेच अनुस्यूतता आहे. त्याला म्हणा विराट, जीव आहे विराट. स्वप्नात नसेल आणि असं कसं होतं? स्वप्नात ज्ञान संपादन करता का करत नाही, स्वप्नात खाता का खात नाही, चालता का चालत नाही, सगळं करता. मग स्वप्नात जर जागृतीत जसं करता तसं स्वप्नात करत असाल तर स्वप्नात सुद्धा तो असला पाहिजेत का नको? स्वप्नस्थ पदार्थांचं स्वप्नस्थ पुरुषाला ज्ञान होते. ज्ञान ग्राहक ज्ञानरूप कोणीतरी असल्या विना ज्ञान ग्राहक असलेलं करण आतलं म्हणजे अंतःकरण कार्यरत होईल कसं? तो तिथे आवश्यकच आहे ना. मग तो तिथे आवश्यक असल्यामुळे असा विचार करा की तिथे सुद्धा आत्मा आहेच आहे. माहीत नाही असं म्हणता येणार नाही, तो तिथे आहेच आहे. एक उदाहरण दिलं गेलं की जे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. काचेचा कंदील आहे आणि त्या कंदिलात आत ज्योत पेटवलेली आहे. ती ज्योत आत्म्याच्या ठिकाणी घ्या आणि त्या काचेमध्ये, काचेतून प्रकाश येईल का? येणार नाही. काचेमध्ये प्रकाश आहे. मग त्या काचेतून मोठा होणारा प्रकाश. काच काय काम करते? एक विजूही देत नाही आणि प्रकाशाचा थोडा विस्तारही करते चौ बाजूला. तिचा तो परिणाम होतो त्या उपाधीचा. मग तिथेही एक प्रकाश आहे आणि बाह्य पदार्थांवर तो प्रकाश पडणार आहे. आता जर मी म्हटलं बाहेर प्रकाश पडतोय, ज्ञान होते, बरोबर आहे, काचेतल्या प्रकाशाने होतंय, आतला मी मानित नाही. आतला जो दिवा आहे तो मी मानित नाही किंवा त्याचा आम्हाला अनुभव नाही. असं जर स्थूल दृष्टीने आणि यांच्या सुरेश्वराचार्य यांच्या शेवटच्या अध्यायाच्या परिभाषेत मूर्ख वृत्तीने, तुम्ही म्हणले मूढ वृत्तीने जर असं मानलं नाही तर काय होईल? काही सिद्ध होणार नाही. तो सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. तो जर मावळला, विझवला दिवा, काचेत प्रकाश कुठून येणार? पदार्थावर प्रकाश कुठनं पडणार? कुठनंच पडणार नाही. त्यामुळे त्याची अनुस्यूतता काचेतही मानावी लागते, बाहेरच्या आकाशातही मानावी लागते आणि पदार्थावरही मानावी लागते. याच पद्धतीत या आत्म्याची अनुस्यूतता म्हणजे एकसारखेपणा. माळ आहे, तिन्ही मध्ये राहतो. माळ आहे, फुलं आहेत आणि दोरा प्रत्येक फुलाच्या पोटातून जातो का जात नाही? माळ आहे म्हणजे फुलं वेगवेगळे असतात काय? नाही. अनुस्यूतता ही अशी आहे की प्रत्येकामधून तो आहे. मग असा प्रत्येकामधून असलेला तो तिथल्या तिथल्या असलेल्या अवस्थेचा अभिमानी झाला तर त्याचं नाव वेगळं येतं. मग तो विराट आहे जागृती आणि स्वप्नात तैजस आहे आणि सुषुप्तीचा विचार केला असता प्राज्ञ आहे असा विचार करा. त्यामुळे परंतु तो विराट तेजस प्राज्ञ असा काही जरी असला तरी त्याच्या ठिकाणी तो आत्मा आहे का आत्मा नाही? तो साक्षी आहे का साक्षी नाही? आत्मा म्हणल्यापेक्षा साक्षी हा शब्द इथे सगळ्यांना ज्ञात आहे वा तो शब्द पारिभाषिक अशा स्वरूपाचा आहे. किंबहुना तो शब्द आता युक्त आहे. आत्मा नाही आहे एकाच्या परिभाषेत. साक्षी इकडे घ्या. मग तो अनुस्यूत आहे का अनुस्यूत नाही? अनुस्यूत आहे. प्रकाशक म्हणून तो असलाच पाहिजे. सुषुप्तीत तो नाही का? सुषुप्तीत तोच एक आहे. प्रकाशकही तोच, प्रकाशन करणाराही तोच आणि ज्याचं प्रकाशन होतंय असाही तोच आहे. अशी तिथली स्थिती आहे. मग या अशा असलेल्या स्थितीमध्ये ज्ञान कोणाचं होतं? साक्षीचं, आत्म्याचं. आणि अनुभूती काय येते? अनुमान करा. अनुमीयता. आता कार्यानुमीयता तिथे काहीच नाही. मी सुखाने निजलो होतो आणि मला काही कळत नाही. अनुभव आहे का अनुभव नाही? सुख आणलंच कुठून? हात हलवत नाही, पाय हलवत नाही, तोंडाची वटवट बंद आहे, सगळं जगत विसरलाय, विषय सगळे बंद झालेले आहेत, विषय संपादन करण्याची इच्छाही नाहीये, मानसिक कल्पना सुद्धा नाहीये. इतर व्यक्ती मानसिक कल्पनेत सुद्धा रमून आनंद उपभोगतात. मी अमुक अमुक करेन
आणि अमुक अमुक झालं, आता करेल संपलं, आता झाल्यानंतर मी काय काय करतोय अशा स्थितीत असतात माणसं. आणि अशी जी स्थिती आहे ती स्थिती त्यांना चांगली वाटते आणि त्याच्यात आनंदाचा उपभोग घेत असतात. तसली स्थिती नाहीये, तिथे वृत्तीच नाहीये, मन शिल्लक नाहीये, सूक्ष्म रूपाचं झाले, संस्कार फक्त शिल्लक आहे. पुन्हा उद्धृत होतंय ना, पुन्हा वाढतंय ना, बीज शिल्लक आहे, आता फळ त्याला नाही. त्यामुळे सूक्ष्म रूपाने असलेलं, कारणात निवृत्त झालेलं असं अंतःकरण तिथे असल्यामुळे त्या अंतःकरणाचा मनाशी संयोग होतोय का? अंतःकरणाचा आत्म्याशी संयोग होईल का? दोन वस्तू असल्या तर संयोग होईल ना, नसल्या तर संयोग कसा काय होईल? म्हणजेच त्या ठिकाणी होणारं ज्ञान हे होतंय कोणाला? अंतःकरणाला, ती साक्षीला साक्षी करून देतोय. सूक्ष्म असलेल्या अंतःकरण वृत्तीवर त्या ज्ञानाचा संस्कार पडतोय. म्हणून स्मृती रूपतेने ते ज्ञान होतंय जागृतीत. प्रत्यक्ष तिथे जर ती गोष्ट मानली तर मग झोपेला लक्षात यायला पाहिजे मी सुटले, मग उठलाच नसता कोणी. प्रत्यक्षता नाही, प्रत्यक्ष ज्ञान नाही, स्मृती रूप ज्ञान आहे. मग स्मृती रूप ज्ञान असंच असतं की जे नंतर येतं. आता पदार्थ पाहावा आणि काही कालावधीनंतर त्या पदार्थाचं स्मरण व्हावं, मग ते सादृश्याने होईल, संस्कारानेच उद्भूत होतं. इतर गोष्ट ठरलेली आहे, ज्याचा संस्कार झाला तशापासूनच ते होतं, त्याचं सातत्याने चिंतन केल्यानंतर होतं अथवा अनुभवाने ती गोष्ट होते. त्यामुळे या अशा असलेल्या सुखाच्या कल्पनेचं ज्ञान ज्या जागृतीत मला होतं, त्या जागृतीचा विचार करीत असताना ते ज्ञान स्मृती रूप आहे असं समजा. त्यामुळे सुषुप्ती अवस्थेत पदार्थांचं बाह्य मला ज्ञान होत नाही. का होत नाही? तर मनाचा आणि पदार्थांचा संयुक्त संबंध होणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्या पदार्थ विशिष्टाचं ज्ञान मला होणार नाही. आणि या मनाला जडत्व असल्या कारणानं आत्म्याचं सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे विशेष रूपे करून या आत्म्याचा त्या मनाशी संयुक्त संबंध होणं गरजेचं आहे. असा संबंध झाला असता म्हणजे होतंय काय? आत्ममन संयुक्त संबंधाने आणि मनाचा आणि पुढील असलेल्या पदार्थांचा संयुक्त संबंध झाल्या असल्या कारणानं त्या पदार्थाचं मला ज्ञान होतं. आता त्या पदार्थाला धर्मी माना आणि त्याच्यात धर्माचं चिंतन करा. काहीतरी धर्म असेल का नाही? त्या पदार्थाचा धर्म आहे म्हणजे काय? घट आहे, व्यक्ती आहे, घट धर्मी आहे आणि घटत्व जाती. घट म्हणजे काय? धर्म झाला ना आता तिथे तो. जाती धर्म एक समजा. आता इथे काय होईल? तिथे घटाची घटत्व जाती म्हणजे घटाशी सारख्या संबंधाची आहे का नाही? नित्य संबंधाची आहे का नाही? घटत्व घटाला सोडून राहतं काय? घटत्वाने घटाला सोडलं तर घट संपला. घटपणा ज्याचा संपतो, मनुष्यपणा ज्याचा संपतो, त्याला मनुष्य म्हणता का? राक्षस म्हणता, असुर म्हणता, दैत्य म्हणता का मनुष्यच म्हणता? मनुष्यपणा आहे म्हणून मनुष्य, घटत्व आहे म्हणून घट. आणि घटत्व संपलं तर म्हणजे घटत्व नसेल तर संपलं म्हणल्यापेक्षा नसेल तर घट कसा म्हणता येईल? त्यामुळे घट आणि घटत्व एकसारखे. नुसत्या व्यक्तीचं ज्ञान होत नाही. प्रमिती चैतन्यामध्ये आत्म्याकडून घटाचं ज्ञान होत असताना होणाऱ्या संबंधाची प्रक्रिया सांगतो मी. काय काय संबंध प्रस्थापित होतात आणि किती टप्पे होतात आणि त्या टप्प्याच्या अनुसारेनं विचार केला तर प्रत्यक्ष ज्ञान कधी होतं याचा आपण विचार करतोय. हे सांगत असताना आपल्याला म्हणावं लागतं नुसत्या घटाचं ज्ञान होत नाही, घटत्व विशिष्ट घटाचं ज्ञान होतं. जाती विशिष्ट व्यक्ती कळते, नुसती व्यक्ती कळत नाही, नुसतीच जाती कळते असं म्हणता येत नाही. जाती व्यक्तीवर अवलंबून आहे, व्यक्ती
जातीशी संबद्ध आहे. जाती ही प्रत्यक्ष योग्य नाही. ब्राह्मणत्व दिसतं काय? नाही, बाह्य चिन्हांनी कळेल. जाणो आहे, शेंडी आहे, धोतर घातलाय, गंध लावले, हा मग कळेल. बाह्य चिन्ह मग दुसरा कोणी घालून आला? ब्राह्मणत्व नाही कळत. ब्राह्मण बाह्य नाही, ब्राह्मणत्व कळलं तर ब्राह्मण आहे. बाह्य चिन्हावरनं कळणारा ब्राह्मण निराळ आहे. उदाहरण घ्या, तो एक माझ्या चित्रपट आलता अतिशय निकृष्ट दर्जाचा. ठीक आहे, ओ माय गॉड. बरोबर आहे ना? ते परेश रावलनी भूमिका केली त्याच्यामध्ये. त्यांनी काय केलं, एक म्हणजे सगळ्या समाजापुढे ज्यांना माहीत नाही असा समाजापुढे ठेवलेलं उदाहरण आणि बौद्धिक आम्ही चळवळ उभी करतोय असं वाटणारं उदाहरण आहे. थोडं ज्ञान असलेल्या माणसापुढे उभं करा, कपडे घातले असले तरी नागवतो करतो. घटत्वापर्यंत चालला, मग कपडे जरी असले तरी तू आत काय हे माहीत नसतं काय. त्यामुळे त्यांनी काय केलं तर उदाहरण देत आहे. शीख होता, मूळचा शीख आहे, त्याला घातला मुसलमानाचा वेश. हिंदू होता, त्याला घातला ख्रिश्चनाचा वेश. असा उलट पालट व्यवहार केला आणि ओळखायला सांगितलं, ओळखा म्हणे यांचे धर्म काय. आता बाह्य लक्षणावरून काय लक्षात येईल? हा, ज्यांनी जो पोशाख घातलाय त्याच्यावरून तुम्ही म्हणता नाहीये आणि मग टाळी वाजवत म्हणता नाही नाही बघा तो हिंदू आहे, तुम्ही त्याला मुसलमान म्हणले. तो ख्रिश्चन आहे, तुम्ही त्याला शीख म्हणले. वा 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 वा, काय हा धर्म वरचा आहे, आतला नाही. अरे तुझं मनुष्यत्व आतलंय, तुझं ब्राह्मणत्व आतलंय, स्वभावज आहे. हे असं तसं नाहीये. वरून कसं काय जाहीर केलं? वरचा पोशाख निश्चित आम्हाला जरी ज्ञान करून देणारा असला तरी तो चिन्ह आहे, एवढंच आहे. बाकी काही त्याचा अशा जातीच्या ज्ञानासाठी म्हणून आता आम्हाला उपयोग करावा याचा नाही. कारण का त्याचा व्यभिचार होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरून ज्ञान होणं वा त्याच्यावरूनच तो तसा असणं ही गोष्ट अपेक्षित नाहीच. किंबहुना कलीचा परिणाम सांगत असताना सगळ्या शास्त्रांनी सगळ्या संतांनी एकमुखाने सांगितलेले ब्राह्मण हा म्लेंछासारखा वागेल, गंधशिखाविहीन सूत्रविहीन असा कसाही वागेल. आणि शूद्र मग तो आधीच मांसादिकांच्या भक्षणात रत आहे, मग तो कसा वागेल? नाही, वारकरी होईल काय का अजून खाली जाईल? वारकरी होईल असं लिहिलेलं नाहीये, तर लिहिले ब्राह्मणासारखा वागेल. म्हणजे अजून लक्षात घ्या, कलियुग आलेलंच नाही असं म्हणावं लागेल. कारण का अजून ते ब्राह्मणासारखे वागणं गेले. ब्राह्मण ब्राह्मणासारखंच वागतायत आणि ते म्लेंछासारखं वागायला लागलेत. जय मी चालू झाले सगळीकडं. त्यामुळं अजून ते तसेच वागतायत, ना की ब्राह्मणासारखे वागू लागले. ज्यावेळी अशी उलट परिस्थिती येईल, घडाच पालथा होईल, त्यावेळी कलियुगाची स्थिती झाली आहे असा पुराण शास्त्राच्या दृष्टीने विचार करता येतो. बाह्य लक्षण जरी बदललं तरी अंतर्लक्षण जे उत्पत्ती सोबत आलं ते बदलतंय काय? ते बदलता येईल काय? ते बदलता येत नाही. मधुना सिंचये निंबम निंबक किम मधुरायते मूलस्वभाव दोषोयम कटुत्वम न विमुंचती. सुभाषितकार म्हणतात लिंबू आहे आणि खूप मध टाका त्याच्यावर, लिंबू गोड होते काय? पिळलं की पुन्हा त्याचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा जशाला तसा ते दाखवल का दाखवणार नाही, जशाला तसं ते दाखवतं. त्यामुळे त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे उपदेश करणारी भगवद्गीता किंबहुना भगवंत त्याच्या उन्नतीचा विचार करून तसा तसा कर्माचा उपदेश करतो. कशाचा? कर्माचा, ज्ञानाचा नाही. कर्माचा उपदेश तसा आहे, काय वागायचं आणि काय वागायचं नाही हा आचार प्रकार निराळा आहे. आणि ज्ञानाचा प्रकार तो निराळा. ऊस डोंगा आहे, रस डोंगा होतो काय? चोखोवर आहे म्हणतात ना, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललाशी वरलिया रंगा. अशी भानगड मोठे.
त्यामुळे या अशा असलेल्या गोष्टीचं ज्ञान करून घेत असताना जाती विशिष्ट व्यक्तीचं ज्ञान होतं. घटत्व कळल्याविना घट कळतोय हे म्हणता येत नाही. ज्या अर्थी घट कळतो त्या अर्थी घटत्व कळलंय असं मला मानावं लागतं. ते प्रत्यक्ष योग्य नाही. अनुमेयता त्याच्या ठिकाणी कार्याच्या संबंधाने राहते. म्हणून घट कळतोय, आकार कळतोय, घटत्वाचं ज्ञान आहे. त्या असलेल्या चित्रपटामध्ये विपरीत असा पोशाख करून त्या व्यक्तींचं करून दिलेलं ज्ञान काय करतंय? धर्माची हानी करते. कोणाच्या? आता ते काल्पनिक आहे, उगाच चित्रपटात उभं केले म्हणून, पण त्याला जे खरं मानतात त्यांच्यासाठी. त्या चित्रपट ते काय ते पैसे कमवायला ते गारुडी लोक, त्यांचा काही विषय नाही. तो नाचून जायचं काम त्यांचं. श्रोत्यांनी वाहवा म्हणलं काय, उचलून खांद्यावर घेतलं काय, आणि एखादी चप्पल फेकून मारली काय, पैसा गोळा झाला म्हणजे खेळ संपला. नाहीतरी कला दाखवायच्या नावाखाली येत नसतात. आज तुमचा खेळ होऊ द्या या नावाखाली खेळ असतो तो. परवा एक व्यक्तीचं मी ऐकलं, कीर्तनकार कुठेतरी ते चालले होते कीर्तनात, काहीतरी लग्नाचा समारंभ, आणि त्याच्यामध्ये कीर्तन करायला चालले होते. लग्नाचं कीर्तन म्हणून करावं की न करावं हा आत्ता मला सांगायचा मुद्दा नाही. विचाराल तर असलं करू नये, काही कारण नाही येतं. लग्नामध्ये जाऊन सांगणार काय तुम्ही? प्रपंच खोटा म्हणून सांगता, बायको खोटी म्हणून सांगता, बायकोचं अवलक्षण सांगता, पुरुषाचा व्यभिचार सांगता. काय सांगता लग्नात जाऊन? नाही, याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळं सांगू. कीर्तनात सांगायचे ते कीर्तन त्याच्यासाठी, वैराग्य सांगायसाठी, ज्ञान सांगायसाठी, हे सांगायसाठी नाही. मग तिथं जाता कशाला? जाऊ नका. मला विचाराल तर जाऊ नये, सोपं सरळ. ते चालले होते. मग जाताना त्यांनी विचारलं कशाचा कार्यक्रम आहे? लग्नाचा. वेळ कोणती ठरलेली नाही. त्यांनी सांगितलं, हे जो आयोजक होता, म्हणजे ज्याच्या घर मुलाचं लग्न होतं, तो म्हणला 12 ते 2 लग्न आणि जेवण आहे, 4 ते 6 संध्याकाळी रिसेप्शन ठेवलंय. म्हणजे काय ठेवलेलं आहे? ते पाश्चात्य संस्कृतीचं जशाला तसं रूप नाही, गावंढळ रूप. गावंढळ रूप, जशाला तसं रूप नाही, गावंढळ ते रूप करायचं. आणि प्लॅस्टिकच्या ग्लासामध्ये सरबत आणून द्यायचं, एवढंच अनुकरण करायचे. ते दारू वाटतात, वाटतं काय बिघडते? त्यांचंच अनुकरण करायचं ना, ते वाटतात लोक असं सगळीकडं. बरं, चांगल्या ग्लासात वाटतात ते लोक, भारी भारी. तू प्लास्टिकच्या ग्लासात द्यायला लागला, आर पार भोक पडलेली ग्लास, ते ताटात पुन्हा गोल, खुर्च्या बसायला लाल आहेत, आणि थाट आणला इंग्रजाचा. कशाला? मग करायची तर जशाला तसं कर. 2-4 कोटी रुपये खर्च होऊ दे एकदाच. मग तसं करतात का? नाही, तसं करायचं नाही. वाढायला बनींवरच मनुष्य असतो त्याच्याकडे, पण बफेत खायचंय आम्हाला चालत नाही. एकदा घेतलं की आम्ही पुन्हा घ्यायला जाणार नाही, कारण का प्रेस्टीजचा प्रश्न आहे. प्रेस्टीज कुकर आहे, तू नाही. तर अशी गंमत झाली. त्यांनी सांगितलं 4 ते 6 रिसेप्शन आहे, 12 ते 2 लग्न आणि जेवण आहे. मग काय करा? दुपारी 2 ते 4 वेळ होऊन जाऊ द्या तुमचा खेळ. त्यांनी सांगितलं तुमचा खेळ कीर्तनाचा दुपारी 2 ते 4 मध्ये करा. खेळ आहे. कीर्तन जर खराच तो सांप्रदायिक असेल व्यक्ती, मला आता काही माहित नाही की काय आहेत, कुठून आले, कसे आले, काय माहित नाही. जर खरेच सांप्रदायिक असतील, नामनिष्ठ असतील, भजननिष्ठ असतील, आणि त्यांनी नाइलाजाने आणि ईश्वर सेवा होते म्हणून, काही निमित्त असो, ईश्वर सेवा होते म्हणून जर कीर्तन केलं तर तुझ्या घरादाराचा खेळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का त्यांनी जे बोललंय ते ऐकेल तो आणि वागवेल तो. सुरुवात व्हायच्या आधी खेळ खंडोबा अशी स्थिती होईल. पण तो नामनिष्ठ भजननिष्ठ असला पाहिजे.
आता ती देवाची लग्न, त्यांचे लग्न म्हणजे कसं देईन की काय पण कीर्तन केलं असं आहे. परवा आपण एकदा चिंतन केलेलं आहे त्याचं स्मरण म्हणून सांगतो. देवतेंचा होणारा विवाह हा ब्राह्म पद्धतीचा आहे. ऋषीमुनींचा होणारा विवाह हा ब्राह्म पद्धतीचा आहे, ना की प्राजापत्य पद्धतीचा. प्राजापत्य विवाह आपण करतो कशासाठी? मुलं व्हावी, प्रजा उत्पन्न व्हावी. लग्न कशासाठी का? याच्यासाठीच. किंबहुना संकल्पात ती गोष्ट आहे प्राजापत्य. आणि हे विवाह कशाला करतात? ज्ञान व्हावं म्हणून. म्हणजे ज्ञान नावाचा पोरगा जन्मावा म्हणून नाही, ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. मग तो तसला विवाह, आणि तसल्या विवाहात कीर्तन काय, भजन काय, सगळंच करा. किंबहुना तेवढ्यानेच करा. नाहीतर आम्ही तुळशीचं लग्न लावत असताना अष्टका अभंगाच्या म्हणतो, बाकी म्हणत नाही. ते कोविड होतं, आधी ते गुरुजी यायचे. आता कोविडमध्ये गुरुजी आले की पुन्हा गुरुजीची गाठ कधी कुठं पडेल काय माहिती. म्हणजे गुरुजीने आपल्याला पोचू नये एवढ्यासाठी बोलत नाही गुरुजी. नाहीतर गुरुजी पोचूनच आला असता त्यावेळी. मग गुरुजी नाही, मग अष्टक म्हणायची. कुसली म्हणायची अष्टका. बरं एवढा राग काढायला, सगळा सुवर वगैरे काढून ते गंगा भागी सगळं काढायला वेळ नाही एवढा. पटकीने मोकळं व्हायची त्याच्यातनं. आणि संस्कार तर झाला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? गुंडा महाराजांचं चरित्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये लग्नाचा प्रसंग महाराजांचा आहे आणि त्याचे अभंग आहेत की. त्या अभंगाचं गायन आम्ही केलं आणि अष्टक म्हणून टाकलं. 5-6 अभंग आले. 5 म्हणले तरी काम भागतं ना. 5 म्हणले आणि शुभमंगल करून ठेवलं. आनंद झाला का? झाला नाही? झाला ना. तुळस देवाच्या डोक्यावरनं हल्लीच नाही त्या दिवशीपासून. नाहीतर आपली दुसऱ्या दिवशी जाते. जशाला त्याची येते तुळस. लग्न म्हणले आता लाव, नाही तर न लाव. लागलं एकदाचं लग्न. ही अशी सगळी स्थिती आपल्याला करता येते. सांगण्याचा हेतू असा चाललेला आहे. खेळ नाही, ती गोष्ट तशी नाही. हा अधर्म आहे. घटत्वाचं ज्ञान होत असताना घट हा कळल्यावर घटत्वाचं ज्ञान होतं. ही कार्यानुमीयता तपासावी लागते, वाती असते. याचं ज्ञान होत असताना घट प्रत्यक्ष झाला का? झाला नाही. प्रत्यक्ष झाला म्हणजे काय झालं? आत्म्याचा मनाशी संयुक्त संबंध झाला. मनाचा पदार्थाशी संयुक्त संबंध झाला. केवळ पदार्थाशीहून काम भागत नाही, पदार्थत्व कळावं लागतं. मग परिपूर्ण ज्ञान झालं असं म्हणा. मग पदार्थत्व म्हणजे धर्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. तो धर्म, पदार्थ हा धर्मी आहे आणि तो त्याचा धर्म आहे. असं होत असताना धर्म कळला कशाने? संयुक्त आत्ममन संयुक्तता, मन पदार्थ संयुक्तता आणि पदार्थ पदार्थत्व समवायता. कारण का? तो धर्म आणि धर्मी असल्यामुळे नित्य संबंध आहे. मला या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान होत असताना आत्म्याच्या साह्याने ते ज्ञान होते. नैयायिकांच्या परिभाषेत आत्म्याच्या साह्याविना ते ज्ञान होत नाही. त्यावेळी त्या प्रत्यक्ष ज्ञानासाठी या आत्म्याकडून असलेल्या त्या घटत्वापर्यंतच्या, त्या धर्मापर्यंतच्या सगळ्या संबंधाचा विचार केला असता मानावं काय लागतं? आत्म संयुक्त संयुक्त समवाय संबंध असा ज्यावेळी होतो त्यावेळी काय होतं? घट प्रत्यक्ष झाला असं ज्ञान होतं. म्हणजे घटाचं ज्ञान कसं झालं? आत्ता प्रत्यक्ष झालं. म्हणजे प्रमेय चैतन्य आलं. म्हणजे काय झालंय? मला घट कळला एवढा संबंध त्याच्यामध्ये आला. किती संबंध आले? 2 संयुक्त संबंध म्हणजे 2 संयोग संबंध आले आणि 1 समवाय संबंध आला. म्हणजे एवढी असा टप्पा घेत गेल्यानंतर त्यावेळी मात्र आम्हाला त्या पदार्थाचं ज्ञान होतं असा आपल्याला विचार करता येतो. हे होणारं ज्ञान घटाचं कसलंय याचा विचार करा. प्रत्यक्ष ज्ञान झालं का झालं नाही? प्रत्यक्ष ज्ञान झालं. प्रत्यक्ष प्रमाणाने झालं का झालं नाही? प्रत्यक्ष प्रमाणाने झालं. म्हणजे काय झालं? प्रत्यक्ष प्रमा मला झाली. मग या प्रत्यक्ष प्रमेचा
विचार करीत असताना ही प्रत्यक्ष प्रमा होईलच कोणाची? घट आहे, दिसतो का दिसत नाही? प्रत्यक्ष योग्य आहे का योग्य नाही? प्रत्यक्ष योग्य आहे, उपस्थित आहे का नाही, अस्तित्वाला आहे का नाही हे विचारत नाहीये. प्रत्यक्ष योग्य आहे का योग्य नाही हे विचारतोय. उपस्थिती तर लागेलच लागेल, पण प्रत्यक्ष योग्यताही लागेल ना. वारा आहे, उपस्थित असतो का नसतो? असतो. डोळ्यांनी दिसतो का? नाही दिसत. म्हणजे प्रत्यक्ष योग्य आहे का वारा? नेत्रज प्रमेची योग्य नाही, पण त्वाच प्रत्यक्षाशी योग्य. त्वचेने कळेल. अंगाला झटून एकदा वारा गेला की लक्षात येतं, स्पर्श झाला, वारा आहे, वारा आहे, वारा आहे. पंख्यातनं वारा आहे ते कधी कळतं? डोळ्याला दिसतं नाही. मग दिसतं कधी? ती लागल्यावर ना अंगाला, त्वचेला लागा, त्वगेंद्रियाने त्याचं ज्ञान होईल ना. त्यामुळे नेत्रज प्रमेचा विचार केला तर वारा हा प्रत्यक्ष नेत्रज प्रमेच्या दृष्टीने, नेत्र प्रमाणाच्या दृष्टीने होणार नाही. प्रत्यक्ष योग्यता ही नेत्राच्या दृष्टीने त्याच्या ठिकाणी नाही, पण त्वचेच्या दृष्टीने त्याच्या ठिकाणी राहते. म्हणजे वारा उपस्थित असला तरी डोळ्यांनी कळला का? कळला नाही. त्यामुळे तो प्रत्यक्ष योग्य असा विचार करता येत नाही. मग प्रत्यक्ष योग्य असलेल्या वस्तूची प्रत्यक्ष प्रमा होते ना की दुसऱ्या वस्तूची प्रत्यक्ष प्रमा होते. नेत्राला कळलं तरी पाहिजे. केवळ नेत्र प्रत्यक्ष प्रमाणे असं नाही. हे पंचज्ञानेंद्रिय प्रत्यक्ष प्रमाणाच आहेत, करणच आहेत त्याची. परंतु इथे विचार करीत असताना जो घटाचा विचार आपण करतोय, त्या घटाच्या असलेल्या केवळ एका प्रमेच्या उदाहरणावरून इतर असलेल्या सगळ्या प्रमेंची आपल्याला संगती लावता येते. म्हणजे नेत्रज प्रमा कळली, मग घ्राणच प्रमा कळेल, त्वाच प्रमा कळेल, रासन प्रमा कळेल, सगळ्या गोष्टी कळतील. श्रोत्रज प्रमा कळेल, सगळ्या गोष्टी त्याच्यातून लक्षात येतील. पण एक प्रमाणाचा पहिल्यांदा विचार करावा लागतो. घट आहे, प्रत्यक्ष योग्य आहे ना. उपस्थित नुसता असला म्हणजे त्याचं ज्ञान होतं असं नाहीये. उपस्थित तर असलाच पाहिजे, एवढं आहे, ठरले नाही ते. पण प्रत्यक्ष योग्यही पाहिजेत. मग त्याची असलेली प्रत्यक्ष योग्यता त्याच्या ठिकाणी आहे. म्हणून आता आपल्याला म्हणता येतं प्रत्यक्ष योग्य पदार्थ आहे, त्याची प्रत्यक्ष प्रमा होते. म्हणजे काय होतं? प्रत्यक्ष ज्ञान होतं. तर हे प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष योग्य अशा पदार्थाचे. आता प्रश्न आहे, घट आहे, प्रत्यक्ष योग्य ठरला, आजोबाच्या काळात होता. चांगला घट आजोबाच्या काळात होता. प्रत्यक्ष योग्य का योग्य नाही? योग्य आहे. आजोबाचा घट आत्ता कळतो काय? प्रत्यक्ष कळतो काय? नेत्रज प्रमा होते काय? नाही. गोरा कुंभाराचं गाढव आत्ता कळतं काय? नाही. हे बघितलं ना गाढव, हनुमान, ते गाढव दिसतं काय? रेडा बघत नाहीत का? रेडा गवळ्याच्या घरात जावा, रेडेच रेडे पडलेले. मग ज्ञानोबारायचा रेडा, हाच रेडा. मग गवळी काही ज्ञानोबा आहे काय? रेडा सांभाळतो म्हणून. तसं होत नाही. अनुमान आहे की असा रेडा कसा असेल असाच असेल, गाढव कसा असेल असंच होतं, असेल नाही असंच होतं, असं निश्चयात्मक ज्ञान आहे. ते काय बदललंय का काय? अनुमान प्रमाण. उपमान प्रमाण निराळे. सादृश्यता नाही, एक सारखेपणा. रूपच येते त्यांचं, एक रूपत आहे. सादृश्य म्हणून नाही येते. सादृश्यामध्ये इथे भेद जरी असला तरी मनुष्य मनुष्यासारखाच असेल का नाही? सारखेपणा इथला सादृश्यतेच्या जोरावर नाही, स्वरूपाच्या जोरावर सांगते. दोन हात, पाय, कान, नाक, डोळे, तोंड हे सगळं सारखंच आहे. तिथली सादृश्यता अशी आहे की तिथे गवय बघितलंच नाही ना कधी. मग तिथे ती सादृश्यता घ्यावी लागते. गई सारखा तो आणि मी बघितलाच नाही कधी, आणि तो उपस्थित आहे, गेलेला नाही, उपस्थित आहे. तोही वर्तमानात आहे, हाही वर्तमानात आहे. मला ज्ञान नसलं म्हणून काय झालं? पण दोघांच्याही ठिकाणी वर्तमान काल जशाला तसा आहे, त्यावेळी त्या उपमानाने ज्ञान होईल असा आपल्याला विचार करता येतो.
म्हणजे उपमानाने होणाऱ्या ज्ञानामध्ये जी प्रत्यक्ष योग्यता वा जो प्रत्यक्ष प्रमाणाचा उपजीव्य भूताने विचार केला, तो उपजीव्य भूताने विचार करीत असताना त्या प्रत्यक्ष प्रमाणाचा जो प्रत्यक्ष योग्य विषय, जो पुढचा गवय, तो त्या वेळी मी बघत असताना वर्तमान कालात असला पाहिजेतच, मग त्याचं ज्ञान होत, नाहीतर ज्ञान होणार नाही. आणि अनुमानाने काय आहे, नसलेले कधी मागचं सुद्धा ज्ञान होईल का? अनुमान कसं असतं, लांबचं ज्ञान होईल ना त्याच्यावरून. कार्यावरून अनुमान करता येतं का नाही? कार्यावरून अनुमान करता येतं. मग ते अनंतर जरी असलं तसं त्याचा विचार करता येतो. या दृष्टीने विचार केला असता असं लक्षात येतं की कार्यानुमेयतेवरून त्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं. आपण असा विचार करतोय. कुठे आलो आपण? कार्यानुमेयतेत आपण आलो. त्या दृष्टीने विचार करीत असताना प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे काय आहे, घट आजोबाचा होता, इथे होता, आजोबाचा घट आहे. ज्ञान कसं झालं आजोबाच्या घटाचं? प्रत्यक्ष होतं की अनुमानाने होतं? हा घट जसा आहे तसाच तो घट असला पाहिजे, तो तसाच घट होता, दुसरा तिसरा काही नाही. भात आता जसा आहे तांदूळ तसाच पूर्वी होता, असा अनुमान करता येत. मग या अनुमानावरून त्या प्रत्यक्ष योग्य असणाऱ्या घटाचं ज्ञान होतं. प्रत्यक्ष म्हणता की परोक्ष म्हणता? प्रत्यक्ष म्हणता येत नाही. प्रत्यक्ष योग्य विषयाची प्रत्यक्ष प्रमा होते. पण आता मला म्हणायचंय, तो प्रत्यक्ष योग्य विषय जरी असला आणि भूतकाळात असला तर त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही. म्हणजे असला काय पाहिजे, प्रत्यक्ष ज्ञान ज्याचं होतं व प्रत्यक्ष ज्ञान म्हणून जे असतं त्याला अपेक्षा कशाची राहील, भूतकालाची की भविष्यकालाची? दोघांची नाही, वर्तमान कालाची अपेक्षा राहील. म्हणजे कशा कशाची अपेक्षा आली? प्रत्यक्ष ज्ञानाला अपेक्षा कशा कशाची आली? एक प्रत्यक्ष योग्य विषय पाहिजे, दुसरं वर्तमान कालीन असला पाहिजे. आता पाहिजेत ना, पुरोदेशावरती पाहिजे, दुसऱ्या देशात नको. पुरोदेश, पुढच्या देशात माझ्या नेत्राचा संयोग जिथे होईल तिथे असली पाहिजे गोष्ट, नाहीतर त्याचं मला ज्ञान होणार नाही. प्रत्यक्ष प्रति अक्ष असं त्याचं स्वरूप. थोडक्यात स्थूल परिभाषेत विचार केला तर डोळ्याला जसं ज्ञान होतं ते ज्ञान प्रत्यक्ष, संपला विषय. मग प्रत्यक्ष पुढं पाहिजेत का नको? कुठल्या देशात पाहिजेत? पुढच्या देशात. कोणत्या कालात पाहिजेत? उपस्थित म्हणजे वर्तमान काल संबंधी प्रत्यक्ष योग्य जो विषय, त्याचं होणार जे ज्ञान, ते ज्ञान प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षाचं स्वरूप पहा. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय ते पहा. प्रत्यक्ष ज्ञान आहे, पण वर्तमानकालीन असलेल्या प्रत्यक्ष योग्य असलेल्या अशा विषयाचं जे ज्ञान मला होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणता येईल. ते ज्ञान प्रत्यक्ष असं म्हणा. याचा हेतू काय असला पाहिजे? वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, विषयावच्छिन्न चैतन्य आणि यांची अभेद स्थिती हे असलं म्हणजे या हेतूने वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्यतेची अट जर पूर्ण केली तर असा अभेद होतो. आणि त्या अभेदातून साध्य रूपाने, त्या हेतूचं साध्य रूपाने ज्ञान कशाचं होईल? जे ज्ञान होतं ते ज्ञान प्रत्यक्ष आहे असा विचार करा. आता असलं ज्ञान कोणाला झालं पाहिजे? हा मुख्य विषय. कोणाला झालं पाहिजे? मला, झोपलेल्या मला, स्वप्नातल्या मला, का जागृतीतल्या मला? कोणाला झालं पाहिजे? ज्ञान स्वप्नातही होतंय, झोपलेल्या मला होणार नाही, बाजूला पडला विषय. आता ज्ञान तर दोन्ही ठिकाणी होते.
जागृतीतही बघतो, स्वप्नातही बघतो. मग आता हे असलं ज्ञान बरं वर्तमान काल स्वप्नात नाही का? आहे. स्वप्नात नाही का? स्वप्नातला देश आहे, स्वप्नातला काल आहे, स्वप्नस्थ मी आहे, स्वप्नातलं ज्ञान आहे. आहेच कधी? त्यावेळेप्रमाणे वर्तमान. मी नंतर जरी सांगत असेल तरी वर्तमानात उपभोगलेले, त्यात काही वाद नाही. मग तिथं ज्ञान आहे का? ज्ञान नाही. ज्ञान आहे. मग हे तिथलं ज्ञान म्हणजे मला ज्ञान होणं हे गरजेचं आहे. जडाला ज्ञान होणार नाही, चेतनाला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे पहिल्यांदा चेतन अपेक्षित, आता चेतनात मी अपेक्षित. पण मी कुठला असा विचार आहे. स्वप्नातला मी की जागृतीतला मी? प्रत्यक्ष ज्ञानाला पाहिजे तो. माझी दोन भूमिका आहे. एक व्यक्ती ज्ञाता असतो आणि तोच व्यक्ती प्रमाता असतो. ज्ञाता ज्ञान ग्रहण करणारा, ज्ञेयाचं ज्ञान ग्रहण करणारा ज्ञाता ही त्रिपुटी. आणि प्रमाता प्रमेयाचं प्रमाणाने ज्ञान ग्रहण करणारा प्रमाता आहे. ज्ञाता आणि प्रमाता भेद. मग ज्ञाता अपेक्षित की प्रमाता अपेक्षित? कोणाचा विचार करायचा? कोण घ्यायचं इथे? ज्ञात्याचा विचार केला तर प्रत्यक्ष ज्ञान त्याला होतंय असा आपल्याला विचार करता येतो. पण असं आहे, अबाधित अर्थाला विषय करणारं त्याचं ज्ञान आहे का? मी घट बघितला आणि सांगितलं मी हा घट बघितलाय. दुसरा व्यक्ती आला, तो काय म्हणजे हा घट आहे. आता मी स्वप्न बघितलं, मी राजा झालो, मी सांगितलं मी राजा झालो. आणि दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं, ज्योतिषाला सांगितलं, व्यक्ती सोडा, ज्योतिषाला सांगितलं, लाख कुंडली उडून बघितली. तो म्हणतो तू राजा झालाय का ते काही मला माहित नाही, कुंडलीप्रमाणे तुझे भिकार योग सगळे. त्याला कळलं का? बाधित झाला का नाही विषय? अबाधित अर्थाला विषय ठरला का तो? त्याचं जे ज्ञान आहे हे ज्ञान अबाधित अर्थाला विषय ठरलं का बाधित होऊ लागलं? बाधित झालं, विषय त्याचा तिथल्या तिथे संपला. त्यामुळे या अशा असलेल्या ज्ञाता भूमिकेचा विचार प्रत्यक्ष ज्ञानाच्या असलेल्या प्रक्रियेत करायचा का करायचा नाही? हा प्रकारे अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान हे प्रत्यक्ष मानायचं का? की जे निर्विवाद आहे, निर्बाध आहे, सर्वांच्या अनुभवाला समान आणि व्यावहारिक सुद्धा मानता येतं. किंबहुना व्यावहारिक आता मान एकसारखं राहील का नाही? मग ते महत्वाचं ठरतं का भिन्न 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 महत्वाचं ठरतं? जर भिन्न 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 महत्वाचं ठरलं असतं तर सगळेच प्रमाणभूत झाले असते का नाही? सगळेच प्रामाणिक झाले असते का नाही? सगळ्याच ज्ञानी करून मोक्ष झाला असता का नाही? हा, सगळ्या ज्ञानी करून म्हणजे पदार्थ नाही, सगळी असलेली शास्त्र, सगळे असलेले भाग शास्त्राचे, मग ते असतील नास्तिक काही घ्या, त्यांचं मत आहे. आणि मी म्हणतोय ना, मला माहिती आहे ना, ते मी खरं मानतो ना, मी तुला काय विचारू? हे आत्ताच तर मत आहे, मला माहिती मी खरं मानतो, तू मान नाही तर न मान. मग ह्याच्यानी मोक्ष व्हायला पाहिजेत का नाही? वेगवेगळं प्रमाण मानलं तर म्हणजे सर्वश्रेष्ठ फलाची प्रत्येकाच्या असलेल्या मनोधर्माप्रमाणे प्राप्ती व्हायला पाहिजेत का नको? होते का? होत नाही. एक सारखीच प्राप्ती होईल, एकाच मार्गाने प्राप्ती होईल, एका असलेल्या ज्ञानानेच प्राप्ती होईल, दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या गोष्टीने होणार नाही. त्यामुळे इथे अबाधित अर्थाला विषय करणारा वा अबाधित अर्थाला संपादित करणारा जो तो, त्याचीच अपेक्षा ठेवली पाहिजेत असा विचार करा. तेच प्रत्यक्ष ज्ञान आहे असा आपल्याला विचार करता येतो. त्या गोष्टीचा विचार करीत असताना म्हणलं काय पाहिजे? या प्रत्यक्ष ज्ञानाचा संबंध कोणाशी जोडला पाहिजे?
ज्ञात्याशी जोडता का प्रमात्याशी जोडता? प्रमाणांचं सहाय्य घेतल्या विना जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानाला अबाधित आहे असं म्हणता येईल का नाही? सांगता येत नाही. नाहीच असं मी म्हणत नाही, म्हणता येईल का नाही साशंक. त्यामुळे ती गोष्ट ती सुख दुःखाच्या ज्ञानाचा विचार करीत असताना इकडे ही गोष्ट घेऊन जावी लागते ना. प्रत्यक्ष असू द्या की भूत प्रत्यक्ष झालं, मग माझ्यासाठी अबाधितच आहे, दिसते की समोरच आहे म्हणून. आणि दुसरा मांत्रिक आणला तरी दिसणार त्याला. मग आता काय करायचं? अभावाचं ज्ञान आहे आणि त्या अभावाच्या ज्ञानाचा विचार करीत असताना सुद्धा स्तंभामध्ये पिशाच्य असं उदाहरण घेतलंय. आता ते स्तंभातलं पिशाच्य दिसेल काय? स्तंभातलं पिशाच्य दिसत नाही, आहे का नाही? अनुभव येतोय ना, आहे आहे आहे. विषय काय होतोय? मला प्राप्ती कसली येते? बाधित या बाधित? प्राप्ती काय होते एवढाच विचार करा. तो अबाधित अर्थाचा विषय आहे का नाही, का बाधित अर्थाचा विषय? भेद आहे का अभेद आहे? हा विचार आत्ता करू नका. क्रमाने तो विचार गुरुवर्य महाराज सांगतील. त्यामुळे आता त्या अवघड प्रक्रियेत जायचं नाही. जर मी त्या अवघड प्रक्रियेत गेलो तर हा ग्रंथ बाजूला ठेवावा लागेल आणि ती प्रक्रिया सगळी 8-9 दिवस सांगत राहावी लागेल. आणि शंका अशी येईल की तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला कळलंय का? असा सगळा उठीच येतो. त्यामुळं ते म्हणायचं आधी मी म्हणून मोकळा होतो. अशी सगळी अवघड प्रक्रिया आहे ती अभाव प्रमेची. त्यामुळे मी त्याच्यात भार भानगडीत पडत नाही. अभावाचं काय चिंतन करायचंय? नासतो विद्यते भावा, संपलं, मोकळे करायचे अभाव प्रमा. त्यात जायचं नाही, फार पुढे सरकायचं थोडं. त्यामुळे अबाधित अर्थाला विषय करणार ते होईल असं म्हणता येत नाही. मग अबाधित अर्थाला विषय होईलच कसा? निसंशय सांगता येतं. प्रमाणाचा आश्रय करा, अबाधित अर्थाला विषय होतो. डोळ्याने बघ म्हणजे खरं खोटं कळतं. मग अबाधित अर्थाला विषय झाला का झाला नाही? लोकांचा स्वभाव असतो. काय स्वभाव असतो? एखाद्या व्यक्तीने सांगितलं आणि तो व्यक्ती त्याचं दुष्ट ऐकून घेतो. तिसऱ्याच असते. सांगितलं दुसऱ्याने असते, ऐकतोय तिसरा, आणि तिसरा चौथ्याला सांगतो. सगळं सांगतो, पटवून देतो आणि पुन्हा म्हणतो असं असू शकतो बाबा, काय सांगावं, आहे का नाही मी काय बघितले. पण असण्याची शक्यता दाट आहे. आपल्याला काही माहिती नाही. हे कसं कुठून आलं? हे आलं कुठनं? अबाधित्व यालाच माहित नाही ना, काय करण काय. त्यामुळे तो प्रकार असा आहे. त्यामुळे म्हटलं जातं की स्वतः बघा आणि मग विश्वास ठेवा. स्वतः अनुभव घ्या, मग विश्वास ठेवा ना. कोण नको म्हणते? ठरवा, अभ्यास करा, प्रयत्न करा, विश्वास निर्माण होईल. ठेवा म्हणून सांगण्याची गरज राहणार नाही. साखर गोड असते, किती वेळा ऐकता, किती वेळा पटवून घेता. एकदा स्वयंपाकघरात जावा, हातावर साखर घ्या. मरल एवढा डायबिटीस असला तरी एकदा खाऊन बघा, म्हणजे साखर गोड असते ही कळेल. कधी कळली नाही? आमचा विश्वास आहे नाही. आता विश्वास निर्माणच झाला आणि तो कधी खंडित होईल? कधीच खंडित होणार नाही. गळ्यावर सुरी जरी ठेवली तरी व्यक्ती बोलताना बोलेल नाही साखर कडू आहे, साखर कडू आहे म्हणून, कारण का वाचायचंय म्हणून. पण साखर कडू नाही, गोड असते, हा पक्का निश्चय त्याचा असतो. त्यामुळे हे अभ्यासाने होतंय. अभ्यासेन तू कौंतेय, अभ्यास कर. अर्जुनाला सांगितलं. अर्जुन चिडला नाही. आई बाप शिक्षक पोराला अभ्यास कर म्हणून सांगितलं की पोरं रडायला चालू करतात, चिडायला चालू करतात, वह्या पुस्तकं फेकून देतात आणि थोडं पुढचा जर असला तर आजारी पडायला कमी करत नाही. आजारी पडते. आणि कसा आजारी पडते? खरा ताप येतो. कुठनं आणते कोणाला माहिती, पण ताप खराच येतो. ते गरम गरम सगळं लागायला लागतं. डॉक्टरची गोळी काम करत नाही, सलाईन काम करत नाही. आणि काम काय करतं? खेळायला जा. अभ्यास नाही केलं तरी चालतंय. काय एवढंच वर्ष आहे का आपल्याला? पुढच्या वर्षी
टॉप कर झालं, लगेच ताप उतरला. काय गोळी आहे, काय आजार आहे कुठं माहिती, पण वेगळा आजार आहे काहीतरी. ते आणतात का आणत नाही, आणतात. अर्जुन चिडला नाही, त्याचं कौतुक झालं आणि तो निश्चित सफलतेला गेला. इथेही तीच गोष्ट होणं अपेक्षित आहे. अभ्यास झाला, विश्वास बसतोच. तो निर्माण ठेवा म्हणून सांगायची गरज नाही, आपोआप निर्माण होतो. तो असा तसा नाही. त्यामुळे आपण असा या ठिकाणी विचार करतोय की हा सगळा विचार करीत असताना प्रत्यक्ष योग्यतेचा विचार केला, वर्तमान कालाचा विचार केला, अबाधित अर्थाचा विचार करा. अबाधित अर्थाला विषय करणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती प्रमाणानेच तयार होते, ना की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने. प्रमाणाने तयार होते म्हणजे नेमकं कशाने तयार होते? प्रत्यक्ष ज्ञानाचा विचार करीत असताना प्रमाणाचा विचार आपल्याला करावा लागतो. प्रमाणाचा विचार करत असताना कोणत्या प्रमाणाचा विचार करता? प्रत्यक्ष ज्ञानाचं प्रमाण कोणतं? एक प्रत्यक्ष प्रमाण, डोळे, पंच ज्ञानेंद्रिय हे. पण तेवढंच असतं काय? तेवढं नाही. मग दुसरं काय? शब्द सुद्धा आहे ना, दशमत सोमशी म्हटलं की होतं का? होत नाही. का होतंय तसं? प्रत्यक्ष ज्ञानाच्या हेतूमध्ये दोन प्रमाणांचा संग्रह झाला. अंतःकरण वृत्त्यवच्छिन्न चैतन्य, विषयावच्छिन्न चैतन्य यांचा अभेद हा येतोय प्रत्यक्ष ज्ञानाला. आणि या हेतूची सिद्धी प्रत्यक्ष प्रमाणातही होते आणि शब्द प्रमाणातही होते. त्यामुळे प्रमाण ही दोन वापरा आणि या दोन प्रमाणांच्या असलेल्या प्रकाराने अबाधित अर्थाला विषय करणारा जो तो असा जो असेल याचा विचार करा. म्हणजे प्रमाणजन्य ज्ञानाचा आश्रय असा जो प्रमाता त्याचा स्वीकार मात्र प्रत्यक्ष ज्ञानात आपल्याला करावा लागतो. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप सांगत असताना एक प्रमाता असला पाहिजे, दोन वर्तमान काल असला पाहिजे, तीन प्रत्यक्ष योग्य पदार्थ असला पाहिजे. प्रत्यक्ष योग्यता आणि अयोग्यता ही अनुभवानुसार ठरवा. कोणता पदार्थ प्रत्यक्ष योग्य आणि कोणता पदार्थ प्रत्यक्ष योग्य नाही त्या अनुभवानुसार ठरविता येत. वारा अनुभवानुसार ठरवा. प्रत्यक्ष अयोग्य, रूप प्रत्यक्ष योग्य, अनुभवानुसार ही गोष्ट ठरविता येते. सुख दुःख एक विचार, सुख आहे दुःख आहे, प्रत्यक्ष होतं की अप्रत्यक्ष म्हणजे परोक्ष होतं. मला होणार आहे सुख, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, हे माझं ज्ञान मला प्रत्यक्ष आहे की परोक्ष आहे? त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष म्हणायचं की परोक्ष म्हणायचं? प्रत्यक्षतेमध्ये आणि परोक्षतेमधला भेद समजून घेतला तर मी सुखी आहे हे ज्ञान प्रत्यक्ष का परोक्ष या गोष्टीचं निर्धारण होईल. म्हणजे अनुभवाची पडताळणी कशी करायची ती गोष्ट याच्यातून लक्षात येईल. अनुभवानुसार योग्यता ठरवा असं म्हणत असताना अनुभव कसला असला पाहिजे वा अनुभवाचं स्वरूप कसलं असलं पाहिजे किंबहुना काय पडताळलं पाहिजे या गोष्टीचं दिग्दर्शन झाल्या विना प्रत्यक्ष योग्यता आणि अयोग्यता ही गोष्ट कळणार नाही. याचा आपल्याला विचार करायचा आहे. वेळेची मर्यादा झाली असल्यामुळे आज आपण इथेच थांबू. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद सद्गुरु गुंडा